आज स्टार प्रवाह ही महाराष्ट्राची नंबर 1 वाहिनी झाली आहे, ती फक्त सतीश राजवाडे सरांमुळे. द आर्ट अँड द आर्टिस्ट. हां, सो दिस इज द आर्ट अँड दिस इज द आर्टिस्ट बिहाइंड इट. मला असं वाटतं की हेड ऑफ द फॅमिली जे वडील असतात ना, तसा आहेस तू. म्हणजे मुलांचं कौतुक होतं आहे, मुलांच्या प्रगतीमध्ये तू प्राऊड फील करतोस, त्याच्यामुळे ते क्रेडिट तू घेत नाहीस कधी. खूप हक्काने त्याच्याशी भांडतो सुद्धा, खूप हक्काने त्याच्याकडे डिमांड्ससुद्धा करतो. ज्ञानदाचं घर झालं, आज गिरिजाचं घर झालं. सो ही जी प्रॉस्पेरिटी जी असते ना, तुझी गाडी आली. जोहरीला कसं कळतं ना की हा हिरा आहे आणि ह्याला प्रॉपर आपल्याला शेप द्यायचं आहे, तर तो चमकणार आहे, तशा पद्धतीचा तो आहे. महाराष्ट्र टाइम्स हे माझ्यासाठी टर्निंग पॉईंट आहे. हॉरर या जॉनरबद्दल तर त्याच्याबद्दल खरंच जाणून घ्यायचं, कारण त्यातलं तुझं काम अफाट आहे आणि ते मराठीत खूप कमी लोकांनी केलं आहे. आणि तो जॉनर आय गेस सगळ्यांनाच आवडतो, कारण एखादा मर्डर झाला असेल तर तो कोणी केला हे जाणून घ्यायला आवडत असतं. आणि त्याच्यावर आमच्या वर्तमानपत्रांचे रकाने पण खूप छान भरतात आणि त्याला प्रतिसाद पण खूप छान असतो. तर त्याच्याबद्दल सांग ना. खरं तर ना, लव्ह स्टोरी आणि थ्रिलर जॉनरमध्ये फार फरक नाही आहे, कारण का पुढे काय होतं ह्याची उत्सुकता थ्रिलरपेक्षा लव्ह स्टोरीमध्ये जास्त असते. पण मी नेहमी सातत्याने तेच म्हणतो आहे की ऑडियन्स एवढा हुशार आहे की द ऑडियन्स ट्राईज टू चेज यू डाऊन. माझा सातत्याने प्रयत्न हाच असतो की मी रसिक प्रेक्षकांना एका चुकीच्या डिरेक्शननी घेऊन जाईन आणि मी एका वेगळ्या डिरेक्शननी जातो आहे. सो आय रीच द डेस्टिनेशन बिफोर देम. मी जर त्यांच्या मागे राहिलो आणि त्यांनी जर ती केस आधी सॉल्व्ह केली तर त्यात मजा नाही. तेवढंच प्रिन्सिपल धरून मी नरेटिव्ह करत असतो, बाकी काही रॉकेट सायन्स नाही आहे त्याच्यात. आणि आपल्याकडे या सतीशच्या सगळ्या मालिकांमध्ये काम करणारे आता कलाकारसुद्धा आहेत. आणि सगळ्यात आधी म्हणजे सतीशबद्दल त्यांनी आपल्याला सांगावं, म्हणजे त्यांनी सगळ्यांना सांगावं, तर सगळ्यात आधी मी मिलिंद गवळीन यांना सांगेन की त्यांच्या काय भावना आहेत सतीशबद्दलच्या. नमस्कार नमस्कार नमस्कार. पाटकर कॉलेजच्या माझ्या मित्रमैत्रिणींना खूप खूप नमस्कार. आणि इथे मॅक्सिमम मुली आहेत, त्याचा मला खूप आनंद होतोय. मुलं फार कमी आहेत आणि पुढचा काळ मुलींचाच आहे, काळजी करू नका. मिलिंद दादा, एक सांगू का फक्त यांच्याबद्दल? काय मगाचचा रिस्पॉन्स सांगू का तुमचा? काय म्हणत होतात तुम्ही ते? हा, अनिरुद्ध आलेला नाही आहे, शिव्या घालायच्या नाही आहेत. मिलिंद गवळी आलेला आहे. आणि आज खूप छान दिवस आहे. सतीशजींचा वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. म्हणजे सकाळी उठून पहिलं मी त्यांना विश केलेलं आहे. आणि मी भाग्यवान आहे की गेली 5 वर्ष सातत्याने मला सतीशजींबरोबर काम करता आलं, त्यांच्या मालिकेमध्ये काम करता आलं. तुम्ही सगळे कॉलेजचे स्टुडंट्स आहात, खूप स्वप्न घेऊन याच्या बाहेर पडणार आहात या कॉलेजच्या. आणि बाहेर पडताना ना, मला असं वाटतं प्रत्येक स्टुडंटला आपलं एक प्रेरणा देणारं व्यक्ती पाहिजे किंवा एक इन्स्पिरेशन देणारं व्यक्ती पाहिजे. माझ्यासाठी इन्स्पिरेशन देणारं व्यक्ती आहे सतीश राजवाडे. त्यांची 25 वर्षाची कारकीर्द मी पाहिली आहे. आणि या क्षेत्रामध्ये हे जे कलाक्षेत्र आहे आमच्या सगळ्यांचं हे कलाक्षेत्र आहे, हे काय साधं सरळ सोपं क्षेत्र नाही आहे. बाकीच्या इंडस्ट्रीमध्ये एखादं पेटंट मिळालं किंवा एखादा कुठल्या प्रॉडक्टचा फॉर्म्युला मिळाला तो आयुष्यभर सक्सेसफुल होतो. पण इथे या क्षेत्रामध्ये आजचा फॉर्म्युला उद्या कामास येत नाही. सतीशजींनी ॲक्टर म्हणून सुरुवात केली, सक्सेसफुल ॲक्टर, रायटर, प्रोड्युसर, डिरेक्टर, आणि एक पीक गाठलं. नाव ही इज द हेड ऑफ अ चॅनल.
हा ग्राफ सगळ्यांना अचीव करता येत नाही. मी असंख्य कलाकार बघितले, असंख्य लोक या इंडस्ट्रीमध्ये बघितले. या 25 वर्ष काय 25 महिने टिकू शकत नाही या इतक्या खडतर प्रवासामध्ये. आणि सतीशजीचं वैशिष्ट्य मी सांगतो की या पीकमध्ये राहून ही इज नॉट एन्जॉईंग द पर्क्स. ते परत येतात आणि ॲक्टिंग पण करतात, गरज नाही आहे, पण ही कम्स बॅक. माझं एक ना म्हणजे आपल्यासाठी भगवद्गीता किंवा एक असं आदर्शाचं पुस्तक वगैरे असतं ना, तर मला एकाने एक रिचर्ड बार्कचं पुस्तक दिलं होतं, जॉनथन लिव्हिंगस्टोन सीगल. मला असं वाटतं प्रत्येकाने वाचावं ते. त्यातला एक तो सीगल असतो, तो वेगळा विचार करतो. सतीशजींसारखे माणसं आहेत ना आपल्या या समाजाला किंवा आमच्यासारख्यांना खूप गरज असते, कारण ते पीक अचीव करून दे कम बॅक टू शेअर दॅर एक्सपिरियन्सेस. तुम्हाला सांभाळून घेण्यासाठी आणि तुम्हाला आयुष्यात पुढे यश मिळवण्यासाठी मदत करत असतात. दे कम बॅक टू द सोसायटी, दे कम बॅक टू द रूट्स. आज ते त्यांचा वाढदिवस साजरा करायला ते कुठेही जाऊ शकतात, पण ते तुमच्यामध्ये यायची ही त्यांची इच्छा असते. कारण ना त्यांच्याकडनं आता त्यांच्याबरोबर जी चर्चा केली आहे ना, घेऊन जा तुम्ही तुमच्याबरोबर, आणि नक्की दॅट इज द की टू सक्सेस. खूप बोलावं असं वाटतं मला सतीशजींबरोबर, बिकॉज ही इज अ हिरो, ही डिझर्व्स टू बी अ हिरो. अँड फार बोललो कारण सतीशजी होते म्हणून, नाही तर कलाकार म्हणून स्क्रिप्ट मिळाल्याशिवाय मी बोलत नाही. अँड ऑल द बेस्ट. तुम्ही खूप सगळ्यांनी छान सक्सेसफुल व्हा. परत एकदा सतीशजी थँक्यू सो मच. सिल्वर जुबली कंप्लीट केली आहे करिअरमधली, गोल्डन जुबली पण अशीच सक्सेसफुल आणि आणखीन मोठं सक्सेस तुम्हाला मिळणार आहे. आणि ती पण आपण पाटकरमध्येच सेलिब्रेट करू, आणि ती पण आपण इकडे सेलिब्रेट करू. या जगातल्या कुठल्याही टोकात तुम्ही असाल तर या परत इथे आपण सेलिब्रेट करूया. थँक्यू. नमस्कार. पाटकर कॉलेजमध्ये पहिल्यांदा आलो आहे मी, आणि तुमचा हा उत्साह बघून खूप आनंद होतो आहे मला. आम्हा सगळ्यांना बघून तुमच्या डोळ्यात ही जी एनर्जी आली आहे, तुमच्या डोळ्यात हे जे प्रेम बघतो आहे, तेच आमचं सुख आहे खरं तर. सो खूप बरं वाटतं आहे इथे येऊन. आणि सगळ्या माझ्या मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार. आज सतीश सरांचा बर्थडे आहे. मला 2 दिवसांपूर्वी कळलं की असा काहीतरी कार्यक्रम इथे होणार आहे, आणि जेव्हा मला फोन आला, आमच्या सोनाली जी आहेत त्यांनी मला फोन केला की सतीशजींना आपण सरप्राईज देतो आहे, त्यांचा बर्थडे आहे आणि त्यानिमित्ताने ते इथे येणार आहेत, तुमच्या सगळ्यांशी गप्पा मारणार आहेत, तर तू येऊ शकशील का. मी लगेच तिला होकार दिला. म्हटलं येस, सतीशजी आमचे बॉस असले तरी ते मित्रासारखे आहेत, आणि आपण आपल्या मित्राचा बर्थडे सेलिब्रेट करायला काही करू शकतो, कुठेही जाऊ शकतो. सो त्यामुळे आम्ही अजिबात काहीच विचार नाही केला सर, मी लगेच होकार दिला. म्हटलं येस, मी येतो आहे इथे. थँक्यू सो मच. सो खूप बरं वाटतं इथे येऊन. सर्वप्रथम मी सतीश सरांना बर्थडेच्या खूप शुभेच्छा देतो. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्यू. 25 वर्षांची कारकीर्द आहे सरांची. आज गेली 25 वर्ष मनोरंजन विश्वात सर काम करत आहेत, आणि वी शूड थँक हिम. त्यांनी इतकं छान काम आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे, इतके छान छान सिनेमे त्यांनी दिले आहेत. ॲज अन ॲक्टर म्हणून आणि ॲज अ डिरेक्टर म्हणूनसुद्धा त्यांनी आपल्या सगळ्यांचं मनोरंजन केलं आहे. सो सर थँक्यू. तुम्ही एवढे आमचं मनोरंजन करण्यासाठी थँक्यू सो मच. काय म्हणू, आय थिंक मी ह्या गप्पा ऐकल्या नाहीत, मी मागे कॅबिनमध्ये बसलेलो, पण नक्कीच सतीश सरांचा एक्सपिरियन्स, त्यांचा अनुभव ऐकून तुम्ही नक्कीच काहीतरी शिकला असाल त्याच्यातून. आणि मी फार बोर केला नाही आहे त्यांना. म्हणजे छान गप्पा रंगल्या आहेत. पण ही इज ट्रूली अ क्रिएटिव्ह जीनियस. म्हणजे त्यांची स्टोरी, त्यांच्या फिल्म्स या खूप इन्स्पायर करणार आहेत, मोटिवेट करणार आहेत, आणि ते आम्हालासुद्धा करत असतात. एक कलाकार म्हणून आम्हाला फारसं
त्यांना थँक्यू म्हणता येत नाही, कारण की आम्हाला तेवढा चान्सही नाही मिळत. आम्ही आमच्या कार्यक्रमात बिझी असतो, मालिकेच्या शूटिंगमध्ये बिझी असतो. पण आज या मंचावर थँक्स टू महाराष्ट्र टाइम्स कार्निवल आपण इथे सगळे भेटलो आहोत आणि त्यांच्या बर्थडेच्या निमित्त आपण इथे भेटलो आहोत. सर मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे. आय एम व्हेरी हॅपी, आय एम व्हेरी ब्लेस्ड, आय एम वर्किंग विथ यू. मी तुमच्यासोबत काम करतो आहे. आणि आज जो स्टार प्रवाह चॅनल तुम्ही बघताय, हा आधी असा नव्हता. ऑफकोर्स स्टार प्रवाह बऱ्याच वर्षांपासून आपण बघतो आहे, त्याच्या मालिका बऱ्याच हिट आहेत. पण आज स्टार प्रवाह ही महाराष्ट्राची नंबर 1 वाहिनी झाली आहे, ती फक्त सतीश राजवडे सरांमुळे. हे वाक्य चुकीचं आहे. एक माणूस काही करू शकत नाही. ऑफकोर्स, सॉरी टू इंटरप्ट यू सर, पण सतीश सर, त्यांची संपूर्ण टीम यांचं हे श्रेय आहे. आणि आज तुम्ही बघताय या सगळ्या मालिका घरोघरी पोहोचलेल्या आहेत. अख्खा महाराष्ट्र काय अख्खं जग बघताय आपल्या मराठी मालिका, ते सगळं यांच्यामुळे आहे. पण ह्याच्यासोबत मला एक वाक्य सांगायचं आहे. जेव्हा आम्ही 4.5 वर्षांपूर्वी हा प्रवास सुरू केला होता, जेव्हा आमचं चॅनल 60 GRPचं होतं, तेव्हा एकही कलाकार स्टार प्रवाहासोबत काम करायला तयार नव्हता. तेव्हा आज स्टेजवर असलेला प्रत्येक माणूस आणि प्रत्येक कलाकार रेडी झाला 4 वर्षापूर्वी स्टार प्रवाहाबरोबर काम करायला. मिलिंद सर असू देत, मंदार असू देत, ज्ञानदा असू देत. हा आमचा ब्रँड न्यू हिरो आहे. 2014ला माझ्या आधी केलं आहे विवेकनी, आय एम सॉरी, रुपाली, गिरिजा. माझा सांगण्याचा उद्देश हा आहे की 60 GRP चॅनल असताना ह्याच मंडळींनी मान्यता दिली स्टार प्रवाहावर काम करायला, आणि ह्यांच्यासोबत ह्यांनीच ती वाहिनी 501 GRPsवर घेऊन गेलेत. क्या बात आहे, क्या बात आहे. त्यामुळे एका माणसाचं कर्तृत्व नाही, हे टीमवर्क आहे. आणि ह्यांच्यासोबत स्टार प्रवाह ही वाहिनी खूप मोठी झाली आहे. त्यामुळे थँक्यूसुद्धा सगळ्यांना, जो विश्वास तुम्ही आमच्यावर ठेवलात, जेव्हा आमच्यावर कोणी विश्वास ठेवत नव्हतं. आणि जेव्हा कोणीही विश्वास ठेवत नसतं, तेव्हा जी माणसं आपल्यावर विश्वास ठेवतात, मगाशी पण मी म्हटले, त्यांना कायम सोबत ठेवा. तीच माणसं आपली असतात. तुम्ही बघितलंच, सतीश सर कधीच क्रेडिट घेत नाहीत. ते आम्हा कलाकारांना क्रेडिट देतात. पण हे खरं आहे, सतीश सर आणि त्यांची टीम, संपूर्ण टीम, आणि आम्ही सगळे कलाकार हे मंचावर तुम्ही बघता आणि इतर जे मालिकांमध्ये बघता, आम्ही हा एक मोठा परिवार आहोत. आणि हा स्टार प्रवाह परिवार जो मोठा झाला आहे, जो वर्षानुवर्ष वाढत चालला आहे, आणि नवीन नवीन कलाकार जोडले जात आहेत, नवीन नवीन तंत्रज्ञान जोडले जात आहेत, ते फक्त सर तुमच्यामुळे आणि तुमच्या टीममुळे. सो आय शुड कॉंग्रॅच्युलेट यू फॉर दॅट. आणि परत एकदा मी थँक्यू म्हणेन की तुम्ही मला स्टार प्रवाहाचा एक छोटासा भाग बनवलात. आणि आज जयदीप आणि गौरी सर, हा जो रिस्पॉन्स आहे जयदीप गौरीसाठी, याच्यासाठी सुद्धा ही स्टार प्रवाहाची संपूर्ण टीम कारणीभूत आहे. सो थँक्यू. हा जो जयदीप गौरीला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या मागे स्टार प्रवाह, सतीश राजवडे सर आणि त्यांची संपूर्ण टीम जबाबदार आहे. तर यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सर, तुम्हाला वाढदिवसाच्या परत एकदा खूप खूप शुभेच्छा. तुम्ही अशा छान छान फिल्म्स बनवत राहा. ॲक्टर कमाल आहात, डिरेक्टर कमाल आहात. चॅनल म्हणून पण खूप म्हणजे बघताय तुम्ही की स्टार प्रवाह हा एक नंबर 1 वाहिनी आता झालेली आहे. पण तुम्ही असेच फिल्म्स बनवत राहा आणि त्यात हिरो म्हणून मला कधीतरी कास्ट करा. शुअर, आय विल डू दॅट. लव्ह यू सर, लव्ह यू. तुम्ही हा मंदार उभं राहिल्यानंतर तुमच्यात काय तिकडे चाललं होतं रे बोलणं, जरा मला जाणून घेण्यात जाम उत्सुकता आहे. कारण तू छान बोलत होतास इकडे आणि तिकडे काहीतरी मस्त कुजबूज चालली आहे. माझा डावा कान तिकडे आणि उजवा कान तुझ्याकडे, त्याच्यामुळे माझं असं कळत नव्हतं काय कुजबूज काय होती, जाणून घ्यायची आहे मला. कोणाला तरी काहीतरी फोटो काढायचा आहे वगैरे असं कोणीतरी काय म्हणत होतं ना. थांबा जरा, थांबा. ते पण करूया सगळं आपण. पण आपल्याबरोबर आणखीन बरेच जण आहेत, तुमचेच सगळे आवडते. ज्ञानदा आहे, रुपाली आहे, गिरिजा आहे. यांना पण सतीश सरांना बर्थडे विश करायचं आहे. सो आपण त्यांना पण विचारलं पाहिजे ना. नमस्कार पाटकर कॉलेज. म्हणजे थँक्यू.
हां आय थिंक ही रिॲक्शन किंवा हे हसू ज्ञानदापेक्षा जास्त अप्पूला बघून तुमच्या चेहऱ्यावर आलं. थँक्यू यार, थँक्यू गाईज. अप्पूला एवढं प्रेम दिलं आहे तुम्ही की आज मी काव्या साकारत असतानासुद्धा अप्पू प्रेक्षकांच्या अजूनही लक्षात आहे आणि भरून येतं, खूप भरून येतं. आणि अप्पू माझ्या आयुष्यात केव्हा आली माहिती आहे, जेव्हा लॉकडाऊन सुरू होतं आणि त्याच्यानंतर लॉकडाऊन संपलं, मग अचानक जनता कर्फ्यू आला, म्हणजे आपल्या आयुष्यात काय चाललं आहे काही कळत नव्हतं. तेव्हा माझ्या आयुष्यात अपूर्वा आली आणि मी ती अपूर्वा साकारली आणि रेस्ट इज द हिस्ट्री, यू नो गाईज. सो अपूर्वावर तुम्ही एवढं जे प्रेम केलेलं आहे त्या सगळ्याचं क्रेडिट सतीश सर क्रेडिट घेत नाही, तरीही मी सतीश सरांनाच ते क्रेडिट देते. कारण मी जेव्हा अपूर्वाची ऑडिशन दिली तेव्हा म्हणजे आम्हाला माहीतही नसतं ऑडिशन दिल्यानंतर त्या ऑडिशनचं पुढे काय होणार आहे, आपण हे कॅरेक्टर साकारणार आहोत का, आपली वर्णी लागणार आहे का. ती वर्णी लागली आणि ती अपूर्वा तुमच्या सगळ्यांपर्यंत पोहोचली आणि त्या अपूर्वावर तुम्ही एवढं प्रेम केलं की मी जेव्हा आता तुम्हाला भेटते ना कोणालाही अशी प्रत्यक्ष आणि जेव्हा अपूर्वाला बघून तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघते तेव्हा खरंच माझ्या डोळ्यात पाणी येतं. आणि आत्ता सध्या आता ठिपक्यांची रांगोळी संपून मी अजून एक नवीन प्रवास पुन्हा एकदा स्टार प्रवाहबरोबर आणि सतीश सरांबरोबर सुरू केलेला आहे आणि तो विश्वास तुम्ही पुन्हा एकदा माझ्यावर दाखवलात त्याच्यासाठी खरंच मनापासून तुमचे आभार आहेत सतीश सर. मला असं वाटतं की स्टार प्रवाहचा प्रत्येक कलाकार म्हणण्यापेक्षा मी म्हणेन स्टार प्रवाहच्या प्रत्येक मालिकेतलं प्रत्येक पात्र हे फिनिक्स पक्षासारखं आहे. सुरुवातीला त्या कॅरेक्टरचं काय होणार आहे हे कोणालाही कळत नाही, पण तो फिनिक्स पक्षी एवढ्या वर जातो ना उडत उडत. ही इज द आर्टिस्ट बिहाइंड इट. एवढे पण मी आणि रुपाली ते एकत्र आलो इथे आणि आमच्यातही तेच बोलणं सुरू होतं की जनरली पॉझिटिव्ह कॅरेक्टर्स किंवा मालिकेतले हिरो हिरोईन जशी मी होते म्हणजे जशी गिरिजा, गौरी हे जितके पॉप्युलर झाले तितकीच संजनासुद्धा पॉप्युलर झाली, तितकीच माधवी निमकर पॉप्युलर झाली. म्हणजे हेही कॅरेक्टर्स हेही कलाकार जेव्हा भेटायला येतात तुम्हाला त्याही कलाकारांवर तुमचं तितकंच प्रेम आहे. स्टार प्रवाहाच्या प्रत्येक पात्रावर तुमचं तितकंच प्रेम आहे. आमची ठिपक्यांची रांगोळी ही मालिकासुद्धा खूप मोठी कास्ट होती, त्याच्यातलं प्रत्येक कलाकारावर तुमचं प्रेम होतं. म्हणजे अतुल तोडणकर दिसले नाहीत 1-2 एपिसोड की लगेच आम्हाला मेसेज यायचे कुक्की कुठे गेला, माई कुठे गेली. आणि खडूस आणि मी तर होतोच म्हणा. पण आता परत एकदा खरंच तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार. इतका छान एकतर कार्यक्रम मटा कार्निवलच्या रूपात आणलेला आहे आणि आम्हाला इथे इन्व्हाइट केलं आहे आणि आम्हाला आमच्या सतीश सरांना सरप्राईज करायची संधी दिली आणि पुन्हा एकदा सतीश सरांना भेटायची संधी ह्या निमित्ताने आम्हाला मिळाली. खरं तर त्यासाठी वी आर व्हेरी ग्लॅड अँड व्हेरी थँकफुल टू यू. आणि परत एकदा सर विश यू मेनी 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 हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. अशीच मला तुमच्याबरोबर काम करायची पुन्हा पुन्हा संधी मिळो आणि तुमच्या परिवाराचे सदस्य म्हणून हक्काने सांगते मला ती संधी हवी आहे परत परत. जसं म्हणजे अपूर्वा साकारल्यानंतर मला वाटलंही नव्हतं काव्याचं कॅरेक्टर खूप वेगळं आहे त्यामुळे मला खरंच कन्सिडर करतील का काव्य ह्या पात्रासाठी, पण तो विश्वास दाखवणारी व्यक्ती हीच आहे. सो सर तुमच्या ह्या मोटिवेशनसाठी सुद्धा पुन्हा एकदा मनापासून थँक्यू सो मच. थँक्यू फॉर एव्हरीथिंग ॲक्च्युली. आणि जसं तुम्ही आमच्या इव्हेंट्सना ऐकता ना स्टार प्रवाह परिवार
किंवा आमच्या इव्हेंट्सनं तुम्ही एक गाणं ऐकत असाल, भरजरी नात्यांनी सजला स्टार प्रवाह परिवार. तो खरंच आहे, ते फक्त गाणं नाही आहे. इनफॅक्ट आम्हीही आता मी आणि विवेक एकत्र सिरियल करतो आहे. पण जेव्हा मी आत्ता मंदारला भेटले, जेव्हा मी आता मिलिंद सरांना भेटले, जेव्हा मी गिरीजाला भेटले, आज मी रुपालीताईला भेटले, आम्ही सगळे इतके म्हणजे काही झालेलं असो काल परवामध्ये एकमेकांना भेटून आम्ही इतके खुश झालो. तू कशी आहेस, बरी आहेस ना, मग आता तू काय करणार आहेस, ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा लगेच सुरू झाली. आणि एवढं एकमेकांशी घट्ट जोडलेलं एवढं मोठं एकत्र कुटुंब साकारणारी व्यक्तीसुद्धा हीच आहे. त्यामुळे त्याच्यासाठीही सर पुन्हा एकदा खूप थँक्यू. यू नो ते इन्स्टावरती एक व्हायरल झालं होतं बघा, द आर्ट अँड द आर्टिस्ट. हां, सो दिस इज द आर्ट अँड दिस इज द आर्टिस्ट बिहाइंड इट. सो थँक्यू. आणि आय होप तुम्हाला सतीश सरांशी बोलून तर तुम्हाला मजा आलीच असेल, आम्हालाही भेटून तुम्हाला मजा आली असेल, आणि अपूर्वासारखी बडबड करून मी तुम्हाला बोर केलं नसेल, आय होप. थँक्यू सो मच गाईज, थँक्यू सो मच फॉर युअर लव्ह. असंच आमच्यावर प्रेम करत राहा, आमच्या स्टार प्रवाह या वाहिनीवर प्रेम करत राहा, आणि या येणाऱ्या प्रत्येक मालिका बघा आणि आमच्या असेच पाठीशी राहा. आणि अपूर्वा म्हणून आत्ता तुम्ही मला जरी चेअर केलं असलं तरीही काव्या आली आहे आता, त्यामुळे काव्यावरही तितकंच प्रेम करा असं मी तुम्हाला हक्काने सांगते. आणि पुन्हा एकदा सतीश सर, विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. ज्ञानदा, काव्या, लग्नानंतर होईलच की प्रेम? म्हणजे कशाला प्रेम करा सांगायची काय गरज, लग्नानंतर होईलच की प्रेम? नाही, हे 7 जन्माचं बांधलेलं आहे. अरे बापरे, त्याला लग्नाची गरज नाही आहे. त्याच्यामुळे यांना मी हक्काने सांगू शकते. मला आता विवेकला विचारायचं, विवेक तुझी पहिली मालिका आहे आणि पहिलीच मालिका लग्नानंतर होईलच प्रेम, ते स्वतःच्याच बायकोवर का लग्नानंतर होईलच प्रेम, कसं आहे म्हणजे ते नक्की? नाही, ते अजून क्लिअर केलं नाही आहे, ते तुम्ही शोधायचं आहे. हाय पाटकर कॉलेज, तुम्हा सगळ्यांना खूप खूप थँक्स इतक्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलात, आणि थँक्यू सो मच महाराष्ट्र टाइम्स की इथे येण्याची संधी दिलीत. खरं तर ना सरांबद्दल म्हणजे मी बोलायचं म्हणजे वयाने आणि कर्तृत्वाने खूपच लहान आहोत, तेवढे बोलण्याचे आमचे हे नाही आहे की सरांबद्दल काही बोलू. मगाशी मी सरांना म्हटलं की आत्ता इथे येऊन बसण्यापेक्षा, तुमच्यासमोर बोलण्यापेक्षा ना, एक तासभर आधी मी जेव्हा आलो होतं तेव्हा तुमच्यात बसून मला सर काय बोलतात हे ऐकायला जास्त आवडलं असतं, तेवढं मला त्यांच्याकडून ते मिळालं असतं. जास्त वेळ नाही घेणार तुमचा, फक्त इतकंच म्हणेन की सर, तुम्ही खरंच तुमची इंडस्ट्रीला खूप गरज आहे, तुमच्याकडून खूप काही घेण्यासारखं आहे, आणि त्यामुळे देवाचरणी इतकीच प्रार्थना करतो की तुम्हाला खूप 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 उदंड आयुष्य लाभू दे सर. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू विवेक. मला सांग, मला थांब ना, तुला विचारायचं आहे आणखीन, लग्नानंतर होईलच की प्रेमचा तू लीड करतोयस त्याच्यात, तर या सगळ्या मालिकेचा एक्सपिरियन्स कसा आहे तुझा? आणि स्टार प्रवाहाबरोबर तर तू काम करतोयस, आनंदच होत असेल, पण कॅरेक्टर आणि याच्याबद्दल काय सांगशील? नाही, अमेझिंग एक्सपिरियन्स आहे. देवाच्या कृपेने प्रत्येक शोमध्ये वेगळं कॅरेक्टर प्ले करण्याची मला संधी मिळाली. जीवा खूप वेगळा आहे, आणि तो करताना कसं त्यात विवेक दिसणार नाही, तो लोकांना वेगळा भावेल, मग त्याचे कॅरिकेचर्स असतील किंवा त्याची बोलण्याची पद्धत असेल, बाकी सगळ्या गोष्टी असतील, यावर मी भर देतो आहे. आणि सगळ्यात जास्त प्रयत्न हाच असतो किंवा प्रत्येक आर्टिस्टला हेच वाटत असतं की ऑडियन्सला तो कसा आवडेल, ऑडियन्स कसं त्याला रिलेट करू शकेल. आणि मला नेहमी वाटतं की जेव्हा एखादी व्यक्ती, म्हणजे मी घरी बेसिकली मी एपिसोड बघताना पण मी स्वतः एपिसोड नाही बघत, मी माझ्या घरच्यांना जे एपिसोड बघत असतात त्यांच्या चेहऱ्याकडे बघत असतो. जेव्हा ते ऑटोमॅटिकली एखादा सीन सुरू असताना असे हसत असतात किंवा असे रिॲक्ट होत असतात, तेव्हा मला वाटतं की त्यांना ते इथे भिडलं आहे. आणि जेव्हा ते इथे भिडतं ना, तेव्हा त्याची सवय होऊन जाते तुम्हाला, तेव्हा बाकी कसलीच गरज लागत नाही. म्हणून मी त्यांचे फेशियल एक्सप्रेशन बघत असतो की ते कसे रिॲक्ट होत आहेत त्याच्या मालिकेकडे बघताना, आणि मग मला कळतं हां आत्ता मालिका रिलेट होते किंवा आत्ता हे जोडले गेले आहेत मालिकेसोबत. सो हे सगळं मी बघत असतो, आणि प्रयत्न करणं आपल्या हातात असतं, बाकी सगळं देवाच्या हातात आहे, ते चालूच आहेत.
रुपाली, मला तुझ्याकडे येताना माझा घरचा अनुभव सांगतो. तुमची सिरियल बघताना माझी आत्या तुझी एंट्री झाली की आली बिब्बा कालवायला, आणि ती एवढी जेन्युअन रिॲक्शन असायची ना, आणि माझं असं व्हायचं क्या बात आहे. म्हणजे हे भाग्य निळू भाऊंना लाभलं होतं, कारण निळू भाऊ जेव्हा गावांमध्ये जायचे तेव्हा बायका स्वतःला कोंडून घ्यायच्या असं म्हणतात, आम्ही ऐकलंय. म्हणजे एवढा मोठा आय होप कोणी कोंडून घेतलं नसेल माझ्या एंट्रीवर. नाही, त्या नवऱ्यांना कोंडायच्या. सो रुपाली, तू स्टार प्रवाह, सतीश दादा आहे, स्टेज युअर. हाय एव्हरीवन. सिरियसली ओके. स्टार प्रवाह आणि माझं नातं एवढं जुनं आहे की स्टार प्रवाहावर कुलस्वामिनी नावाची सिरियल होती, तेव्हा त्या सिरियलचा भाग होते मी, आणि त्याच्यानंतर तो प्रवास सुरू झाला स्टार प्रवाहाबरोबर. मी सतीश दादाला सतीश दादा म्हणते, सतीश दादाला सतीश दादा म्हणते, सतीश दादाच म्हणते. सो मॅनिफेस्टेशन कसं वर्क करतं ह्याचं जिवंत उदाहरण म्हणजे मी तुमच्यासमोर उभी आहे. सतीश दादा एकदा आमच्या सेटवर आला होता. बडी दूर से नावाची सिरियल करत होते मी, आणि तो तिथे आला होता सुमित राघवन यांना भेटायला त्याच्या सिनेमासाठी. आणि मी त्याला म्हटलं की हाय सतीश दादा, मला तुझ्याबरोबर काम करायची खूप इच्छा आहे. आणि तो ओके हां ओके असं म्हणून तो गेला. ही ग्रीटेड मी वेल आणि तो गेला. त्याच्यानंतर तो दिवस आहे, आणि नंतर मी डिरेक्टली आई कुठे काय करते मध्ये कास्ट झाले, आणि आय वॉज वर्किंग विथ हिम. सो हे जे स्वप्न एवढ्या वर्षांपासूनचं बाळगलं होतं ते मला वाटतं कुठेतरी पूर्ण झालं. सतीश दादाबद्दल बोलताना आता तो जेव्हा मंदार म्हणत होता तेव्हा तो म्हणाला की 60चं GRP होतं चॅनलचं, आणि तेव्हा कोणीच विश्वास दाखवला नाही. तेव्हा हे सगळे कलाकार होते ज्यांनी स्टारबरोबर काम करायला सुरुवात केली आणि विश्वास दाखवला. मला असं वाटतं की हेड ऑफ द फॅमिली जे वडील असतात ना, तसा आहेस तू. म्हणजे मुलांचं कौतुक होतं आहे, मुलांच्या प्रगतीमध्ये तू प्राऊड फील करतोस, त्याच्यामुळे ते क्रेडिट तू घेत नाहीस कधी. आणि खऱ्या अर्थाने तो वडील आहे. म्हणजे आम्ही सगळे कलाकार खूप हक्काने बोलतो त्याच्याशी, खूप हक्काने आमचे जे काही कन्सर्न्स असतील ते मांडतो, खूप हक्काने त्याच्याशी भांडतोसुद्धा, खूप हक्काने त्याच्याकडे डिमांड्ससुद्धा करतो. सो असा तो वडील आहे मला असं वाटतं, आणि त्याच्या संपूर्ण टीमसाठी तो तसा आहे. आज तो चॅनल हेड आहे, आज तो मर्जरनंतर दुसऱ्या चॅनलचा सुद्धा तो हेड झाला आहे. सो ह्यूज राऊंड ऑफ अप्लॉज फॉर दॅट की तो त्या पोझिशनवरती आहे. पण तू इतकं शांत कसं काय सगळं हँडल करतोस, इतकं कामली कसं काय सगळं हँडल करतोस. म्हणजे त्याला मी कधीच चिडताना, कधीच रागवताना, ऑफकोर्स त्याच्या टीमला जास्त माहीत असेल, पण तसं कधीच झालेलं नाही आहे. खूप छान एक गोष्ट मला बोलावीशी वाटते. 2024 आम्हा कलाकारांसाठी खूप छान गेला पर्सनल लाईफमध्ये म्हणते मी, प्रॉस्पेरिटी वाईज. म्हणजे जेव्हा देणारा खूप समृद्ध असतो ना, देणारं चॅनल म्हणा, किंवा त्यातला जो एक माणूस असतो, एक लक्ष्मी असते, एक अलक्ष्मी असते. सो सतीश दादा, तू खऱ्या अर्थाने आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात लक्ष्मी आहेस. त्याच्यामुळे मला असं वाटतं इथे बसलेलं सगळे कलाकार किंवा स्टार प्रवाहावर काम करणाऱ्या सगळ्या आज ज्ञानदाचं घर झालं, आज गिरिजाचं घर झालं. सो ही जी प्रॉस्पेरिटी जी असते ना, तुझी गाडी आली. कोण आहे? हो, आम्ही लक्ष ठेवून असतो. सो ही जी लक्ष्मी जी सरळ हाताने तो सगळ्यांवरती जो वर्षाव करतो ना, ऑफकोर्स ते कामाने तुम्हाला ती प्रॉस्पेरिटी मिळते, पण त्याला ते करेक्ट कळतं. जोहरीला कसं कळतं ना की हा हिरा आहे आणि ह्याला प्रॉपर आपल्याला शेप द्यायचं आहे तर तो चमकणार आहे, तशा पद्धतीचा तो आहे. दुसरी एक खूप कमालीची गोष्ट अशी म्हणजे मला कायम असं वाटतं, क्रिटिसाइज करायला 2 सेकंद लागत नाही, पण अप्रिशिएट करायला जिगरा लागतो. सो ते तुझ्यामध्ये आहे सतीश दादा. म्हणजे मला चांगलं आठवतं, आम्ही बबलमध्ये सिल्वासाला शूटिंग करत होतो आणि खूप संजना अनिरुद्धचा लग्नाचा सिक्वेन्स आणि तो सगळा ड्रामा सुरू होता. आणि सतीश दादाचा एक मेसेज माझ्यासाठी सगळे अवॉर्ड्स जिंकल्यासारखा होता की ज्या पद्धतीने त्याने त्या माझ्या कामाचं कौतुक केलं, ज्या पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी, एक थाप लागते, डेफिनेटली थाप लागते. म्हणजे मग आपण ज्यांच्याबरोबर काम करतोय त्या सिरियलमध्ये, प्रोजेक्टमध्ये, त्यांनी जरी ते अप्रिशिएट केलं नाही तरी जो माणूस तिथे बघतोय, बिकॉज तो फक्त ॲक्टर नाही आहे, तो फिल्म मेकर आहे, तो रायटर आहे, तो डिरेक्टर, त्याच्याकडे एक वेगळं विजन आहे. आपल्यापेक्षा
वास्ट 360 कॅमेरा आहे त्याच्याकडे. त्याच्यामुळे त्यांनी जो मेसेज केला त्याच्यानंतर जी काही मी संजना साकारू शकले सतीश दादा, दॅट वॉज मला सुद्धा अमेज्ड करणारी आहे. आज ज्ञानदर्शी बोलताना तेच म्हटलं, ती मला म्हणाली की तुला पुन्हा एकदा जर अशी संधी मिळाली तर तू नेगेटिव्ह करशील की पॉझिटिव्ह करेल. तर मी तुम्हा सगळ्यांना विचारेल, तुम्हाला मला कोणत्या कॅरेक्टरमध्ये बघायला आवडेल, पॉझिटिव्ह की नेगेटिव्ह? मला सुद्धा. कारण ते माझ्यासाठी चॅलेंज असेल डेफिनेटली. म्हणजे जो बेंचमार्क माझ्यासाठी सतीशदादाने करून ठेवला आहे किंवा जे काम मी या 5 वर्षात केलं आहे, मग ते रिॲक्शन्स असू देत, हे सिरियसली हे जे आहे, जे मी ह्या सिरियलमध्ये बऱ्याचदा म्हटलेलं आहे, सो ते सुद्धा. सो ह्याच्यानंतर मी ह्यातलं काहीच करणार नाही हे माझ्यासाठी चॅलेंज असेल. सो मलासुद्धा तेच चॅलेंज एक्सेप्ट करायला आवडेल. सतीशदादा, पुन्हा एकदा तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मला आज माझा बड्डे पण सेलिब्रेट केल्यासारखा झाला, कारण माझाही बड्डे आता 29 डिसेंबरला झाला. सो तो तुझ्याबरोबर मी आज शेअर केला असं वाटलं मला. सो थँक्यू सो मच आम्हाला इथे बोलवलं. कुटुंब आपण म्हणतो, स्टार प्रवाह हा परिवार आहे. सो डेफिनेटली हा परिवार आहे आणि परिवाराच्या सदस्याच्या म्हणजे वडिलांचाच वाढदिवस आहे आणि तो हक्काने सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही इथे आलो आहे. सोनालीने सरप्राईज सांगितलं होतं म्हणून तुला मेसेज केला नाही तर सकाळी केला असता. बट वन्स अगेन विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. आपण 50th जी काही त्याची एक वाटचाल असेल ती पण आपण पाटकर कॉलेजमध्येच करायची आहे डेफिनेटली. आणि तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. खूप खूप मोठा हो, आमच्या सगळ्यांच्या सदिच्छा तुझ्याबरोबर. स्टार प्रवाह या वाहिनीला यश मिळवून देणाऱ्या 3 मालिका, अर्थात आई कुठे काय करते, सुख म्हणजे नक्की काय असतं आणि काय असतं हे तुम्हाला विचारतेस. अगं रामदास स्वामी विचारायचे जगी सर्व सुखी असा कोण आहे, मी कुठे सांगणार तुला. आणि अर्थातच लग्नानंतर होईलच प्रेम या 3ही मालिकांचे कलाकार आपल्यासोबत आहेत. तुमची आवडती गौरी तिथे बसली आहे, गिरिजा. ती मगाचपासून शांतपणे अशी मस्त हसती आहे छान सगळ्यांकडे बघून. गिरिजा, तू या सगळ्या परिवाराचा भाग आहेस. आज तुमचे कुटुंब प्रमुख इकडे आहेत, तर तुझ्या फिलिंग्स काय आहेत? तू कार्निवलला आली आहेस, मुंबई टाइम्स कार्निवलला, पाटकर कॉलेज, एवढा छान माहोल आहे, काय फिलिंग्स आहेत? नमस्कार. थँक्यू. म्हणजे आता मालिका संपली असली तरी तुमचं हे प्रेम बघून खरंच खूप छान वाटतं आणि आमच्यासाठी खरंच हेच सुख आहे. सो सतीश सर, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सतीश सरांच्या वाढदिवसानिमित्त आणि त्यांचा हा 25 वर्षांचा जो प्रवास आहे तो साजरा करण्यासाठी आपण इथे एकत्र जमलेलो आहोत. खरं तर माझं तेवढं वय आहे फक्त, त्यामुळे मी खूप लहान आहे काही सांगण्यासाठी किंवा मार्गदर्शन देण्यासाठी. पण मी माझा जो अनुभव आहे तो मी शेअर करू इच्छिते. गिरिजा, इकडून ना मागणी येते, तू दिसत नाही आहेस त्यांना अजिबात. ये ना इकडे, ये ना. नाही मध्ये नको. त्यांच्यासाठी. अरे बापरे, इथनं दिसते. ओके, तर दिसते. तर सुख म्हणजे नक्की काय असतं ही माझी मुख्य भूमिकेतली पहिलीच मालिका आहे. आणि जेव्हा या मालिकेसाठी ऑडिशन चालू होतं तेव्हा माझ्याबरोबर अनेक कलाकार होते जे गौरी या पात्रासाठी ऑडिशन द्यायला आले होते. मंदार फायनल झाला होता जयदीप या कॅरेक्टरसाठी. आणि जे माझ्यासोबत होत्या ऑडिशनसाठी त्या तशा सिनियर आणि फेमस ॲक्टर्स आहेत. सो मला असं झालेलं की मी का सिलेक्ट होईन. पण मी ऑडिशन दिलं आणि जसं सगळेच म्हणाले की सतीश सरांना ते विजन आहे की कोण हे जास्त चांगलं परफॉर्म करू शकेल किंवा आपल्याला कधी आपल्यावरती विश्वास नसतो की आपण हे चांगलं करू शकू की नाही शकू. तर तो विश्वास सतीश सर, स्टार प्रवाह आणि कोठारे विजनने माझ्यावर दाखवला. त्यामुळेच आज गिरिजा प्रभूला ओळख मिळाली आहे. सो थँक्यू सो मच सतीश सर, स्टार प्रवाह आणि कोठारे विजन. त्याचबरोबर हा कार्यक्रम किंवा इथे आम्ही ज्या माध्यमामुळे इथे येऊ शकतो आहे, मटा कार्निवल, महाराष्ट्र टाइम्स, हे माझ्यासाठी
टर्निंग पॉईंट आहे. जसं बऱ्याच जणांना माहीत असेल की महाराष्ट्र टाइम्स श्रावण क्वीन ही स्पर्धा होत असते आणि मी त्याची पार्टिसिपंट आहे, कंटेस्टंट आहे. सो माझ्यासाठी तितकंच महाराष्ट्र टाइम्स मटासुद्धा माझं एक कुटुंब आहे. सो खूप छान वाटतं आहे मला की इथे येणं. सतीश सरांना विश केलं, पण प्रत्यक्षात त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांना भेटून विश करता आलं मटामुळे. आणि त्याचबरोबर पाटकर कॉलेजशी माझं डिरेक्टली नाही, पण थोडंसं कनेक्शन आहे. माझ्या बाबांचं कॉलेज आहे. सो येस, सेम माझी रिॲक्शन होती जेव्हा मला कॉल आला की इथे इव्हेंट असणार आहे. सो अनेक रिझन्स होते या इव्हेंटला येण्यासाठी, या कार्यक्रमाला येण्यासाठी, हो म्हणण्यासाठीचं. तर जेव्हा मला सोनाली मॅमनी सांगितलं की पाटकर कॉलेजला आहे, तेव्हा माझं ही सेम रिॲक्शन होती की वो, कारण मी बाबांकडून ऐकून होते पण मी कधीच येता नाही आलं ऑफकोर्स. पण या सगळ्या निमित्ताने मला इथे येता आलं, तुम्हाला भेटता आलं. आणि खरंच सांगते, हे सुख म्हणजे नक्की काय असते ही मालिका संपून अजून तसा महिना नाही झाला आहे, पण अजूनही मेसेजेस येत आहेत. हो, मला खात्री आहे मंदारलासुद्धा मेसेजेस येत असणार आहेत की आम्ही मिस करतो आहे, आम्ही आता टी व्हीच बघत नाही आहोत, किंवा 11 वाजता आम्ही लावून बघतो पण आम्ही तुम्हाला मिस करतो आहे. असे अनेक मेसेजेस येतात, तुम्ही एकत्र काम करा. पण आता जरी सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका किंवा आम्ही तुमच्या भेटीला येत नसलो तरी स्टार प्रवाहावरती अनेक चांगल्या मालिका चालू आहेत. आणि जसं ज्ञानदा म्हणाली, हे कुटुंब आहे. तर त्या कुटुंबाचं एक छोटं सदस्य असल्या कारणाने मी तुम्हाला हक्काने सांगते की जरी सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका संपलेली असली तरी इतर मालिका प्लीज बघा. आणि सगळेजणं खूप मेहनत घेतात. ऑफकोर्स सतीश सर, स्टार प्रवाहाची संपूर्ण टीम, त्याचबरोबर प्रत्येक प्रोडक्शन हाऊस आणि त्या प्रोडक्शन हाऊसच्या मागे काम करणारे अनेक मंडळी आहेत. सो मी त्या सगळ्यांच्या वतीने तुम्हाला सांगते की प्लीज मालिका बघा आणि भरभरून प्रेम करा. आणि तुमचे आशीर्वाद आमच्यासाठी खरंच खूप महत्त्वाचे आहेत. सो प्लीज मालिका बघा. आणि थँक्यू सो मच. मला खूप छान वाटतं इथे मी आले आणि तुमच्याशी संवाद साधू शकले. सो थँक्यू. थँक्यू गिरिजा. सतीश दादा, मला तुला फक्त एक प्रश्न विचारायचा आहे आणि हर्षदला एक विचारायचा आहे. तू याच्या आधी अनेकदा मुंबई टाइम्स कार्निवलच्या मंचावर आलेला आहेस. मटा सन्मानसाठी तू अनेकदा आलेला आहेस. कार्निवलचा मंच हा खूप युथफुल आहे, तू आत्ता पण बघतोय सगळे जमलेत. सो हा मंच तुला कसा वाटतो आणि गेल्या काही वर्षांमध्ये तुला काय काय बदल जाणवले आणि काय काय आणखीन छान करावं असं वाटलं? माझ्यासाठी हा मंच ना एक मॅग्नेट आहे. मॅग्नेट ऑफ एनर्जी आणि मॅग्नेट ऑफ फ्युचर. माझ्या करिअरला 25 वर्ष झालेत. मी 25 वर्ष महाराष्ट्र टाइम्सबरोबर सुद्धा असोसिएटेड आहे. मी त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला कोणत्या ना कोणत्या मार्गाने किंवा कोणत्या ना कोणत्या कारणाने जोडला गेलेलो आहे. आणि प्रत्येक वर्षी त्याची स्ट्रेंथ वाढते, त्याची क्रेज वाढते आणि सर्वात महत्त्वाचं त्याचे जे व्हॅल्यूज आहेत ते अजून तशाच इंटॅक्ट आहेत. महाराष्ट्र टाइम्स ही जी एक परंपरा चालू ठेवते कार्निवल्स करायची, मटा सन्मान करायची, सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या यंग जनरेशनला, ही जी पुढची जनरेशन आहे त्यांच्यासाठी सातत्याने कार्यरत राहणं. कारण का हीच जनरेशन पुढे जाऊन फ्युचर जनरेशन्ससाठी नवीन आयडियाज क्रिएट करते. त्यामुळे मला असं वाटतं की जे फाउंडेशन तुम्ही तुमच्या ह्या सगळ्या कार्यक्रमातनं आणि प्रकल्पातनं सुरू ठेवलेली आहेत सातत्याने, सुरुवात करणं फार सोपं असतं पण ते कंटिन्युअस चालू ठेवणं ह्याच्यासाठी फार मोठी यंत्रणा लागते. आणि मी गेले 25 वर्ष तुम्हालाही सातत्याने बघतोय. एखाद्या इन्स्टिट्यूशनमध्ये, एखाद्या टीममध्ये जेव्हा 25 वर्ष तीच माणसं टिकून असतात ना, दॅट स्पीक्स व्हॉल्यूम्स अबाउट दॅट ऑर्गनायझेशन ऑल्सो. आणि ह्याच्यापेक्षा फार मोठी पावती नाही आहे की माणसं अजूनही सातत्याने वर्षानुवर्ष अजून चांगलं काय करता येईल त्याच आपल्या कंपनीसाठी असू देत, चॅनलसाठी असू देत किंवा ज्याच्यासाठी आपण काम करतो आहे त्याच्यासाठी असू देत, हे एक रिफ्लेक्शन आहे की महाराष्ट्र टाइम्ससुद्धा तुम्हाला कसं कुटुंबासारखं जपतं आहे. आणि तेच
तेच आम्हाला सगळ्यांना दिसतंय की तुम्ही ज्या पद्धतीने सर्वांपर्यंत पोहोचता, खरं तर फार मी ह्या मराठी इंडस्ट्रीतला एक फार छोटासा भाग आहे, पण आज तुम्ही माझ्या वाढदिवसाला हे जे काही केलं आहे, जे मी आयुष्यभर लक्षात ठेवणार आहे, हेच शिकायला मिळतं तुमच्याकडनं की तुम्ही कशी माणसं जोडून ठेवता. प्रत्येक तुमच्या कार्यक्रमातनं ऊर्जा मिळते, स्फूर्ती मिळते. आज तुम्ही कार्निवलच्या माध्यमातनं यंग जनरेशन टॅप करतात, तसंच श्रावण क्वीनच्या माध्यमातनं तुम्ही एंटरटेनमेंट इंडस्ट्रीला आणि ज्यांना ह्या प्रोफेशनमध्ये काहीतरी करिअर करायचं आहे त्यांच्यावर संस्कार घडवता. आपण प्रत्येक वेळी भेटतो, त्यामुळे मला फार असं वाटतं की तुम्ही फार महत्त्वाचे आहात ह्या समाजासाठी, ह्या सोसायटीसाठी आणि ह्या जनरेशनसाठी, जे वर्षानुवर्ष त्यांच्यावर संस्कार करत आलेले आहेत. तर थँक्यू सो मच. हे असंच करत राहा, चालू ठेवा. माझ्या मते सगळ्यांना गरज आहे तुमची आणि अशा सगळ्या कार्यक्रमांची. थँक्यू सतीश दादा. मी आपल्या महाराष्ट्र टाइम्सच्या प्रगती बाणखेले यांना मी पुन्हा एकदा मंचावर आमंत्रित करतो, कारण आपण या सगळ्या कलाकार मंडळींना आपल्या कार्निवलची ट्रॉफीसुद्धा देणार आहोत. आणि जसं सतीश दादा म्हणाला, म्हणजे मगाशी ज्ञानदाने सुद्धा उल्लेख केला स्टार प्रवाह परिवार, तसं आत्ता आपण जसं सतीशनी म्हटलं की आमचासुद्धा महाराष्ट्र टाइम्स परिवार आहे आणि सतीश त्या परिवाराचा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि आम्हालासुद्धा नेहमी म्हणजे वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये, म्हणजे मटा सन्मान असेल, श्रावण क्वीन असेल, कार्निवल असेल, प्रत्येक उपक्रमामध्ये सतीश आम्हाला हवा असतो आणि आम्हाला तो अगदी हक्काने आम्ही त्याला सांगतो आणि तोही येतच असतो. एकदा जोरदार टाळ्या आपण सतीशसाठी पुन्हा एकदा वाजवूया यासाठी सुद्धा. थँक्यू सो मच. आणि मी प्रगतीला विनंती करतो, तिने कार्निवलची ट्रॉफी आपल्या सगळ्या या लाडक्या कलाकारांना द्यावी आणि त्यांचं स्वागत करावं. गिरिजा, रुपाली, विवेक, ज्ञानदा, मंदार आणि मिलिंद दादा.